मित्रांनो, जर असं वातावरण असेल तर कुठलंही पीक असू दे जास्त माजतं, जास्त वाढ होती त्याची. पण आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फुटवे कसे आणले पाहिजेत, आता या गोष्टीचा आपण फायदा कसा घेतला पाहिजे, की या वातावरणाचा आपल्याला कसा उपयोग होईल, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण कपाशी पिकामध्ये जर जास्तीत जास्त फुटवे पाहिजे असतील तर कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे, कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे, आणि आपण जास्तीत जास्त रेकॉर्ड ब्रेक फुटवे कशा पद्धतीने मिळवले पाहिजेत. सोबतच आपण पात्यांची वाढ कशी केली पाहिजे, पाती टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा. जर तुम्ही कपाशीचं उत्पन्न घेता असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आपण खताचे कोणत्या खतांची किती मात्रा देतो हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण नुसती वाढ होणं हे अपेक्षित नसतं, त्याच्यामध्ये फुटवे आणि पात्यांची संख्या किंवा फुलांची संख्या जास्त असणं तितकंच गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असतं. तर हे कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर त्याच्यासाठी आपण विद्राव्य खताचा वापर करणार आहे. तो आपण फवारणीमधून करू शकतो किंवा आपण खताच्या स्वरूपात त्या झाडाला डायरेक्ट बुडापाशी बांधलं तरी देऊ शकतो. जर ठिबकवर असेल तर ड्रिपने देऊ शकतो, पण शक्यतो कपाशीचं पीक हे ठिबकवर नाही केलं जात. तर 126100 हे NPK खत आहे. ते खत विद्राव्य ते आपण ह्याच्यामध्ये ड्रिपमध्ये देऊ शकतो. त्या खताच्या प्रमाणे आपण बुडामध्ये सुद्धा देऊ शकतो आणि जे आपला पंपाने फवारणीद्वारे सुद्धा देऊ शकतो. तर फवारणीमध्ये जर वापरायचं असेल तर एका पंपासाठी 15 लिटरच्या पंपासाठी 80 ग्रॅम याप्रमाणे आपण त्याचं प्रमाण वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खत करतं काय, तर हे खत जास्तीत जास्त फुटवे काढण्याचं काम करत असतं पिकामध्ये, जेणेकरून आपल्या पात्यांची संख्या नक्कीच वाढणार आहे. जास्त फुटवे असल्यावरती पाते नक्कीच जास्त लागणार आहेत. तर या फॉस्फरस युक्त खताचा आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला फुलांची संख्या पण चांगली मिळणार आहे आणि झाडाचा पोत पण सुधारणार आहे. सोबतच त्याच्यामध्ये आपण पातेगळ होऊ नये म्हणून एक चांगल्या पद्धतीचं टॉनिक वापरायला पाहिजे, ॲमिनो ॲसिड असणारं. त्याच्यामध्ये आपण आणखी सुद्धा एक औषध घेऊ शकतो. वरद कंपनीचं चॅलेंजर म्हणून एक औषध आहे, ते सुद्धा आपण एका पंपासाठी 5 मिली प्रति पंपासाठी 15 लिटरच्या घेऊ शकतो आणि याची मिक्समधून फवारणी करू शकतो. याचा नक्की 100% चांगला रिझल्ट आपल्या कपाशी पिकामध्ये बघायला मिळेल. जास्तीत जास्त फुटवे आणि जास्तीत जास्त पात्यांची संख्या, सोबतच पाते कमी होणं, या गोष्टी या फवारणीमुळे नक्कीच होऊन जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त कपाशी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ अवश्य बघा. धन्यवाद.